कन्हैया सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। देवा तुझं रूप बघितलं आणि माझ्या साजनीला सुख झालं। आता मला सांगा, आपण साजनी कोणाला म्हणतो? स्त्रीला। ज्ञानोबारायांना कुठली पत्नी होती की ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या साजनीला तुझं रूप बघितलं आणि सुख झालं? ही साजनी म्हणजे बुद्धिरूपी स्त्री। आणि या बुद्धीने जर कसला विचार केला पाहिजे तर ज्ञानोबाराय म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही, तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी। या बुद्धीने फक्त भगवंताचा विचार केला पाहिजे, पण ही बुद्धी अनेक प्रकारची कुटाने करत बसते, जे नाही करू ते करत बसते। इसलिए कभी कभी इस बुद्धि को भगवान के चरण में रख देना चाहिए। क्योंकि भगवान के चरण में रख दी तो कब ना कब इस बुद्धि सुबुद्धि होगी, लेकिन हम भगवान के चरण में रखते नहीं। संत के पास कभी कभी इस बुद्धि को रखना चाहिए। बाबा तुलसीदास जी महाराज ने हनुमान जी के सामने हाथ जोड़े और हाथ जोड़ने के बाद विनंती की, हे कन्हैया, हे हनुमंत जी, मेरी आपसे विनंती है और एक चीज मैं आपके पास रखने के लिए आया हूं। क्या? बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। हे पवन जी, हे पवन कुमार जी, हे हनुमंत जी, आपके पास मैं मेरी बुद्धि रखता हूं। फिर हनुमान जी ने कहा आपको बुद्धि के बदले में क्या चाहिए? क्योंकि बगैर बुद्धि के तो संसार में नहीं रह सकते, तो आपको क्या चाहिए? तो बोले यही बुद्धि मुझे प्रसाद स्वरूप में मुझे वापस दीजिए। लेकिन देते समय क्या कह रही है? बल बुद्धि विद्या देहु मोहि हरेउ कलेश विकार। इसमें बल दीजिए, इससे विकार हर लीजिए और ये बुद्धि सद्बुद्धि बना के मुझे दीजिए। बाजारातून पेढा आणला ना, पेढा आणल्यानंतर आपण घरातच खावा ही आपली इच्छा असते की आपल्या शेजाऱ्याला वाटावं अशी इच्छा असते, आपणच खावा। पण बाजारामधून आणलेला पेढा जर आपण भगवंताच्या समोर ठेवला तर तोच पेढा प्रसाद होतो आणि प्रसाद झाल्यानंतर त्याच्या विषयीची आपली भावना विवेकाने जागृत होते आणि आपल्याला असं वाटत नाही की तो पेढा आपणच खावा, मग पूर्ण गावात वाटावा। हा विवेक जसा जागृत होतो तशी ही बुद्धी कधीतरी सद्गुरूच्या चरणी, कधीतरी देवाच्या चरणी ठेवली पाहिजे। त्याच वेळेला ही प्रासादिक स्वरूपाने कार्य करेल आणि प्रासादिक स्वरूपाने ज्या वेळेला कार्य करेल त्यावेळेला तुम्ही विचार न केलेलं कार्य तुमच्याच्याने घडून जाईल। याचं साधन जर का असेल तर सद्गुरु आणि भगवंताच्या जवळ ठेवलेली बुद्धी आहे। इसलिए कभी कभी रखा, लेकिन कुछ कुछ लोग अपने आप को बहुत बड़ा शहाणा समझते हैं। किती जरी शहाणा माणूस असला तरी देवा इतका हुशार नाहीये। माझा भगवंत किती हुशार आहे। चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी धन्य तोची विठोबा, धन्य तुची विठोबा, धन्य तुची विठोबा। चतुरा तो भगवान चतुर है, कितने चतुर है, बहुत चतुर। इसलिए भीष्माचार्य ने भगवान से विनती की, हे कन्हैया, मेरी बुद्धि रूपी स्त्री है, लेकिन वो कैसी है? वितृष्णा है, उसे किसी प्रकार की तृष्णा नहीं, वो तब से तेरी हो गई। जेव्हा भगवंता तू मला मारण्यासाठी मोडलेलं चाक उचलले
आणि चाक उचलल्यानंतर तुझं स्वरूप त्या बुद्धीने बघितलंय आणि या बुद्धीने त्या दिवसापासून ठरवलंय की आता फक्त वर्ण करण्याजोगे कोण जर असेल तर तो भगवान कृष्ण आहे. म्हणून कन्हैया माझ्या त्या बुद्धीचा स्वीकार करा. आणि माझी एकच विनंती आहे कन्हैया, आता उत्तरायण लागलेलं आहे, एकादशीचा दिवस आहे, मला माझं जीवन संपवायचं आहे. उत्तरायण म्हणजे काय आणि दक्षिणायन म्हणजे काय? दक्षिणायनामध्ये स्वर्गाचे दरवाजे बंद असतात असं आपलं म्हण आहे आणि उत्तरायणामध्ये स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात. पण ज्याने कधी भक्ती केली नाही, चालू परमार्थ बंद केला, तो उत्तरायणात जरी वारला आणि एकादशीच्या दिवशी जरी मृत्यू आला तरी त्याला स्वर्ग नाही, त्याला नरकच आहे. घातलिया भय नरका जाणे. याच्या उलट ज्याने परमार्थ केला आणि जो सतमार्गाला लागलाय त्याचा मृत्यू अमावस्येच्या दिवशी जरी झाला तरी त्याला स्वर्ग आहे, निश्चित स्वर्ग आहे. उत्तरायण म्हणजे काय? पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली, कुठल्या तरी आकाराला शरण गेला आणि भगवंताच्या भक्तीला लागलाय, तो दिवस तुमच्या जीवनातला उत्तरायण आहे. दुसरा उत्तरायणाचा दिवस कुठला आहे? ज्या दिवशी भगवंताचं चिंतन करता करता श्वास बंद होतील तो उत्तरायणाचा दिवस आहे. उत्तरायण म्हणजे काय? उत्तरेच्या गर्भाचं रक्षण करणारा माझ्या समोर आहे, तो दिवस उत्तरायणाचा आहे. आज भीष्माचार्य म्हणतात उत्तरायण आलेला आहे, तो देव माझ्या समोर आहे आणि देवाला विनंती केली, हे कन्हैया एवढीच एक विनंती आहे, देहांत काले तुम सामने बंसी बजा के मन को लुभाना, यही गीत गाते मैं तन नात त्यागू, गोविंद दामोदर माधवेति, गोविंद मेरी यही प्रार्थना है, मैं भूलूं कभी ना नाम तुम्हारा, निष्काम होके मैं दिन रात गाऊं, गोविंद दामोदर माधवेति. हे कन्हैया मेरी इतनी विनती है. क्या विनती है? इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. से निकले हे कन्हैया, इतनी ही हमारे यमुना का बंसी बट हो, मेरा सावला निकट हो, तब प्राण
तन से निकले हो छवि मन में ये बसी हो चेहरे पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले। इतनी ही विनती करता हूँ तुझसे, जब मेरा प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, कहीं टाइम मत लगा देना का नाही, आणि एकटा येऊ नको, राधे को साथ लाना। जब प्राण तन से निकले
विनंती केलेली आहे आणि भीष्माचार्य रूपी ज्योत विलीन झाली. भगवंताला बघता बघता भीष्माचार्यांनी आपला प्राण सोडला आणि भीष्माचार्यांनी प्राण सोडल्यानंतर आता भगवंत त्या ठिकाणाहून निघून गेलेत. हस्तिनापुराला सोडून द्वारिकेत गेलेत आणि द्वारिकेत गेल्यानंतर इकडे परीक्षितजींचा जन्म झाला. परीक्षिताचा जन्म झाल्यानंतर ते बालक परीक्षा करते, ज्याने मला आईच्या उदरामध्ये वाचवले तो भगवंत कुठे आहे. म्हणून त्या बालकाचं नाव ठेवलेलं आहे परितः इक्षिती इति परीक्षिती. दुसरं नाव आहे विष्णून रात दत्तः इति विष्णुरात. परीक्षितजींचे 2 नाव ठेवलेत. पण जन्माला आल्यापासून ते बालक कधीच हसलं नाही. परीक्षिताचा जन्म झाल्यानंतर भगवंत बघायला आलेत परीक्षिताला आणि जसं भगवंताने मांडीवर घेतलंय परीक्षिताला, मांडीवर घेतल्याबरोबर ते बालक खिलखिलून हसायला लागले की ज्याने आईच्या उदरात दर्शन दिलं तो हाच आहे. म्हणून भगवंताला बघून ते बालक हसायला लागले आणि भगवंत परत हस्तिनापूर सोडून गेलेत. हस्तिनापूर सोडून जात असताना भगवंतासोबत अर्जुनही गेलाय. अनेक दिवस झाले अर्जुन परत आले नाही. म्हणून त्या ठिकाणी विचार करतायत धर्मराज युधिष्ठिर की काय असं वाईट झालं असेल की अर्जुन बरेच दिवस झाले अजूनही आला नाही. अनेक प्रकारचे अपशकुन सुद्धा त्या ठिकाणी युधिष्ठिराला होऊ लागलेले. समोरून कुत्रा येऊन भुंकून जातोय. अचानक उल्कापात होऊ लागलेले आहेत, भूकंप होऊ लागले. अशा अनेक प्रकारच्या घटना होऊ लागल्यात आणि या घटना होत असताना त्याचा बेस वाढला. धर्मराज युधिष्ठिर विचार करतायत की असं काय वाईट झालं असेल की ज्या कारणाने अशा अपशकुन मला होत आहेत. तेवढ्यामध्ये अर्जुनाचा रथ येताना दिसलाय आणि जसा अर्जुनाचा रथ येताना दिसलाय चेहऱ्यावरचं तेज नाहीसं झालेलं आहे आणि तेज नाहीसं झाल्यानंतर युधिष्ठिराने विचारले की अर्जुना काय झालंय, असं काय वाईट केलंय, कुठल्या ब्राह्मण देवतेचा अपमान केला का कुठल्या साधूचा अपमान केला, काय वाईट कर्म केलंय की तुझ्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारची चांगली आभा नाही. द्वारकाधीश तर व्यवस्थित आहेत ना. हे म्हटल्याबरोबर अर्जुन रडायला लागला आणि अर्जुन सांगतोय दादा तेच तर वाईट घडले. वंचितोऽहं महाराज हरिनाम बंधुरूपिणा येन महत्पहत्तेजो देव विस्मापणं मह. तीच घटना वाईट झाली की भगवान द्वारकाधीश आपल्याला सोडून निघून गेले आणि अर्जुन म्हणतोय दादा आज मला कळालंय की मी महाभारताचा विजेता नाहीये, महाभारताचा विजेता फक्त भगवान आहे. कारण आज मी भगवंत निजधामाला निघून गेल्यानंतर ज्या वेळेला तोच रथ माझ्या जवळ आहे, तोच गांडीव माझ्या जवळ आहे, तेच बाण होते, पण काही आदिवाशांनी मला हरवलेला आहे. का समय समय की बात है, समय बडा बलवान. अर्जुन भीलो से हार गए वही धनुष्य वही बाण. कृष्ण भगवान निघून गेले तर माझी सगळी शक्ती हीन झाली. हे शब्द ऐकल्याबरोबर कुंती मातेने पद्मासन लावले की द्वारकाधीश राहिले नाही आणि आपला प्राण भगवंताला अर्पण केला. ज्या देवाकडे बघून आपण जगत होतो ते देवच राहिला नाही तर का हा शरीर ठेवावं. म्हणून भगवंताच्या विरहामध्ये कुंती मातेने आपला प्राण सोडला. बेस वाढवा माईकचा. क्या कर रहे हो? आणि प्राण सोडल्यानंतर इकडे पांडवांचंही स्वर्गारोहण झालेलं आहे आणि स्वर्गारोहण झाल्यानंतर परीक्षिताला राजगादीवर बसवले आणि एक दिवस परीक्षित राजा आपल्या राज्याची देखभाल करण्यासाठी तिथून पुढे गेलेत.
आणि गेल्यानंतर परीक्षित राजांनी एक वाईट घटना बघितली. एक कालकुट्ट पुरुष एका बैलाला मारतोय, जो बैल एका पायावर उभा आहे. एक गाय त्याच्याजवळ रुदन करते. परीक्षित राजाने ही घटना बघितली, आपल्या मयांमधून तलवार काढली आणि त्याला मारायला धावले. जसे त्याला मारायला धावल्याबरोबर त्याने पाय पकडले आणि विनंती केली, दीनवत शरणम गता, स्वामी मी तुम्हाला शरण आलोय, मला माफ करा. कोण आहे तू? मी कलियुग आहे. का मारतोय त्या बैलाला? कोण आहे तो बैल? तो धर्म होता. एकाच पायावर का उभा आहे? कारण कलियुगामध्ये हा धर्म फक्त एकाच पायावर उभा आहे. धर्माचे सतयुगामध्ये 4 पाय होते: सत्य, पवित्रता, तप आणि दान. आता कलियुगामध्ये 3 धर्माचे पाय मोडलेत आणि धर्म फक्त एकाच पायावर उभा आहे, ज्याचं नाव आहे सत्य. तेही आजकाल संपत चाललंय. लोक बोलतात तसं वागत नाही. अरे पण माझ्या राज्यामध्ये तू आलाच का? जो धर्माला मारतोय, तुझ्यामुळे जर धर्म दुःखी असेल आणि पृथ्वी दुःखी असेल तर तू इथे का आला? चल इथून चालता हो. तेव्हा कलियुग म्हणतो, प्रभू तुमचं राज्य नाही असं एकही ठिकाण नाही. बढिया तुरा भिको बंगरी. तुमचं राज्य नाही असं एकही ठिकाण नाही. तुम्ही सार्वभौम राजा आहात आणि माझं तर युग आलंय, म्हणून मी या ठिकाणी आलोय. माझ्यामध्ये अनेक प्रकारचे दोष असतील राजन, पण एक गुण आहे की जो गुण भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा गुण आहे. कुठला गुण आहे? परीक्षिताने विचारलं आणि कलियुग सांगू लागलेला आहे, माझ्यामध्ये एक गुण आहे. कुठला गुण आहे? कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साधन भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आहे, पण कलियुगामध्ये जो भगवंताचं नाम चिंतन करतो तो देवापर्यंत पोहोचतो. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव हरिकीर्तनात. जे समाधीने प्राप्त होत होतं पाठीमागच्या युगामध्ये, जे योगाने प्राप्त होत होतं, त्याच्याही पलीकडचं जर कशाने प्राप्त होत असेल तर ते भगवंताच्या नामचिंतनाने. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. प्रत्यक्ष भगवंत त्याला भेट देतो. एवढी जर कृपा कशाची असेल तर नामचिंतनाची आहे. म्हणून नामचिंतनाने भगवंत प्राप्त होतो. हे गुण ऐकले आणि राजा परीक्षिताने 4 ठिकाणं कलियुगाला दिलेले आहेत. कोणते कोणते ठिकाणं दिलेले आहेत ऐका. द्यूतम प्राणम श्रिय सुना यत्र धर्मातु विस्मृतम. 4 प्रकारचे ठिकाणं दिलेले आहेत. पहिलं दिलेलं आहे द्यूतम. द्यूतम माने जुगार खेळणं. ज्या ठिकाणी पत्ते खेळल्या जातात तिथं कली आहे. आपल्या घरात जर पत्ते खेळल्या जात असेल तर निश्चितच तिथे कली राहतो. दुसरं ठिकाण आहे पाणम. पाणम माने पिणे. पण काय पिणे? पाणी नाही, चहा नाही. तुम्हाला कळाले काय म्हणायचं? काळी पाटी पांढरं नाव. जे पिल्यानंतर माणूस माणसात राहत नाही ते कलीच आहे. आणि आता तर एवढं फार भयानक कार्य करून टाकलेलं आहे. मी कुठल्या पक्षाचा नाहीये, पण वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने आणि वैष्णव संप्रदायाच्या अनुषंगाने बोलेल. ज्यांनी ही मुभा दिलेली आहे की गावोगावच्या दुकानांमध्ये मदिरा असावी. अरे या छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये, जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या महाराष्ट्रामध्ये एवढी वाईट घटना जर करसाल तर हे पाप कुठे भरसाल याचा विचार कधीतरी करा.
संत जन्माला येणार नाहीत, भक्त जन्माला येणार नाही, प्रत्येक गावोगावी दारुडे जन्माला येतील. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. जिथपर्यंत हे थांबणार नाही ना मायबाप, तिथपर्यंत कलियुग फार पुढे निघून जाईल. कारण कलियुगाचं स्थान तिथे दिलेलं आहे. द्युतम पाणम, तिसरं ठिकाण दिलेलं आहे स्त्रियः. जिथं परस्त्री पर पुरुष गमन केल्या जातं त्या ठिकाणी कली राहतो. आणि चौथं ठिकाण दिलेलं आहे हिंसा. हिंसा नाम मांसाहार, ज्या ठिकाणी मांसाहार केला जातो तिथे कली राहतो. हे 4 ठिकाण कलियुगाला दिलेत. कलियुग म्हटला महाराज माझं कुटुंब फार मोठं, एखादं ठिकाण अजून द्या ना. म्हणून 5वं ठिकाण दिलेलं आहे सुवर्ण. सोनं ठिकाण दिलंय, पण सोनं भगवंताने विभूती युगामध्ये सांगितलेलं आहे की सोनं माझीही आभूषण आहे, माझं स्वरूप आहे. धातूनाम अस्मि कांचनम, धातूमध्ये मी आहे, सोन्यामध्ये मी आहे. जर धातूत सोन्यामध्ये भगवंत आहे तर कली तिथे कसा राहू शकतो. इथे सोन्याचा अर्थ आहे वाम मार्गाने जे कमवलेलं धन आहे त्याच्यात कली राहतो. इसलिए सोने वाले सोना मना है. संपत्ती माणसाच्या घरात तेवढीच असली पाहिजे. साई उतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा न रहूं और कोई आए वो भूखा न जाए. एवढंच देवाने दिलं पाहिजे. आणि जास्त धन असलं ना माणसाला अनेक प्रकारचे मार्ग सापडतात. जास्त श्रीमंती आहे म्हणून का माणूस चपाती भाकरीच्या ऐवजी 2000च्या नोटा खात असतो का? जास्त पैसा आहे, जास्त सोनं आहे म्हणून का माणूस सोन्याच्या बिछाण्यावर झोपतो? झोपण्यासाठी गादीच लागते. आणि सांगू का, झोपण्यासाठी गादी नाही लागत, मनाची प्रसन्नता लागते. ज्याची मनाची प्रसन्नता आहे ना त्याला जमिनीवर ढेकळांमध्ये झोप लागते. आणि ज्याला पडल्या पडल्या झोप लागत असेल तो जगातला सगळ्यात श्रीमंत, सबसे श्रीमंत. गोळी घेऊन ज्याला झोप लागत असेल तो कसला श्रीमंत? तो गरीब, दारिद्र्य. कलियुगाला हे 5 स्थान दिलेत. आणि परीक्षित राजा आपल्या घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर राजाने वस्त्रगृहामध्ये गेलेत. आणि वस्त्रगृहामध्ये असलेल्या जरासंधाचा मुकुट आपल्या डोक्यामध्ये परिधान केला. त्याचा परिणाम कलीने मस्तकात प्रवेश केला. नजर हटी और दुर्घटना घटी. इसलिए किसी के वस्त्र, किसी गलत आदमी का संग कभी करना नहीं चाहिए. त्याचा परिणाम राजा परीक्षित धर्मवेत्ता असताना सुद्धा मनात इच्छा आली की मृगयाला जावं. हा परिणाम कलीचा आहे. मृगयाला गेलेत. आणि मृगयाला गेल्यानंतर कुठं की मृगया मिळाली नाही, शिकार मिळाली नाही. एका आश्रमात गेले. निर्जन आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी शमीक ऋषी समाधी अवस्थेमध्ये बसलेले होते. आणि समाधी अवस्थेमध्ये बसलेल्या शमीक ऋषींना पाहिले आणि हाक मारली, हे ऋषीवर्य, या राज्याचा राजा मी परीक्षित आलोय, मला पाणी द्या. पण महात्म्याची समाधी अवस्था एवढा उंच लेवलला गेलेली आहे की त्याचा परिणाम देहतादात्म्य सुटलंय. आणि देहतादात्म्य सुटल्यानंतर शरीराच्या ठिकाणी कसल्याही प्रकारची चेतना नाहीये. त्याचा परिणाम कोण आलंय आणि कोण गेलंय हेही लक्षात नाहीये. कोणीतरी ढोंगी आहे म्हणून आपल्या बाणाच्या टोकावर एक मृतसर्प उचललेला आहे आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. राजा तिथून निघून गेलेत. आणि निघून गेल्यानंतर काही बालकांनी शमीक ऋषींचे मुलगा असणारा शृंगी ऋषींना जाऊन सगळी घटना सांगितली. शृंग ऋषी स्नान करत होते. स्नान करता करताच त्याच नदीमधलं पाणी घेतलेलं आहे आणि शाप दिलेला आहे, ज्या राजाने माझ्या वडिलांच्या
गळ्यामध्ये मृत सर्प टाकलाय त्या राजाचा आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पाचा दंश होऊन मृत्यू होईल. इति लंघित मर्यादा तक्षकम सप्तमेघणी दक्षस्ति स्म कुलगारम चोदितो मे ततद्रुम. शाप दिलेला आहे आणि शाप दिल्यानंतर परीक्षित राजा आपल्या घरी गेले. इकडे शृंगी ऋषी रडत रडत आपल्या वडिलांजवळ पोहोचलेत. शमीक ऋषींची समाधी उत्थान झाली आणि शमीक ऋषी विचारतात, बाळा का रडतो? बाबा, एक राजा आला होता आणि त्या राजाने तुमच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकला. बाबा, मीही त्याला क्षमा केलं नाही, मीही त्याला शाप दिला. आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प त्याला चावणार आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर शमीक ऋषींनी डोळे बंद केलेत. बघितले कुठल्या राजाला शाप दिला, पाहिले ते परीक्षित. बाळा, तू फार वाईट केलंय. अरे, ज्या राजाला शाप तू दिलाय ना, तो राजा सर्वसामान्य राजा नाहीये. ज्या राजाला आईच्या उदरामध्ये भगवंताचा साक्षात्कार झालाय, जो पांडवांचा कुरुवंशाचा दिवा आहे, त्या राजाला तू धर्मभीत राजाला शाप दिला. फार वाईट केलंय. गौरमुख नावाच्या शिष्याला पाठवलंय आणि राजाला घडलेली घटना सांगायचं सांगितलं की तुमचा 7व्या दिवशी मृत्यू आहे. इकडे परीक्षित राजांनी आपल्या डोक्यातला मुकुट काढला आणि जसा मुकुट काढला जमिनीवर ठेवलाय. परीक्षित राजा पश्चाताप करतायत. आज पांडवांच्या कुलाला कलंक लावलेलं कार्य मी केलंय. चूक करणं माणसाचा स्वभाव आहे, पण चूक केल्यानंतर जो कबूल करत असेल तो माणूस, पण जो चूक केल्यानंतरही कबूल करत नसेल तो कसला माणूस? त्याच्यात आणि राक्षसात काहीच फरक नाही. चुकीचा पुतळा मनुष्य आहे. आज परीक्षित राजा पश्चाताप करतायत. मी पांडवांचा कुरुवंशाचा दिवा असताना सुद्धा मी फार वाईट कार्य केलेलं आहे. म्हणून परीक्षित राजा पश्चाताप करू लागले. तेवढ्यामध्ये गौरमुख नावाचे शिष्य आले आणि सांगितले, राजन, आजपासून 7व्या दिवशी तुमचा मृत्यू आहे. परीक्षित राजा म्हणतात, मला आज मृत्यू यायला पाहिजे होता, कारण मी कार्यच असं केलं. जन्मेजयाला राजगादीवर बसवले आणि परीक्षित राजा राजगादीचा त्याग करून शुकताल या ठिकाणी आलेले आहेत. आणि शुकताल या ठिकाणी आल्याबरोबर परीक्षिताच्या समोर अनेक संत आहेत. अत्री, वशिष्ठ, चवन, भरद्वाज, पुलस्य, पुलह, कृतु, भृगु, वशिष्ठ, नारदादी अनेक संत पाहिले. आणि परीक्षित राजा मनातल्या मनात विचार करतायत, याला शाप म्हणावं की आशीर्वाद? कारण ज्या संतांची भेटी दुर्लभ आहे, ते हजारो संत माझ्या समोर आहेत, हे तर वरदान आहे. म्हणून सगळ्या संतांना नमन केलेलं आहे. आणि नमन केल्यानंतर विचारलंय, महात्मन काय केलं पाहिजे मी? काही संत म्हटले दुर्गा चालीसा करा. दुसरे संत म्हणतायत त्याला 40 दिवस लागतायत. परीक्षिताकडे तर 7च दिवस आहेत. काही म्हटले अनुष्ठान करा, त्यालाही 8 दिवस लागतायत. परीक्षिताकडे 7च दिवस आहेत. तेवढ्यामध्ये 16 वर्षीय शुकदेवजींचं आगमन झालंय आणि सगळे लोक जागेवर उभे राहिलेत आणि सगळ्या साधूंनी शुकदेवजी महाराजांना नमस्कार केलेला आहे आणि विनंती केलेली आहे, भगवान, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. ते
अदा करने वालों में वो खड़े हम तुमको लाखों प्रणाम। शुकदेवजींचं आगमन झाल्याबरोबर सगळेजण जागेवर उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर शुकदेवजींची स्तुती केलेली आहे।
आणि वेळ वाया न घालवता प्रश्न विचारलेला आहे परीक्षित राजांनी. नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर प्रश्न विचारला, हे महात्मन, अत पृच्छामि संसिद्धि योगिनां परमं गुरु पुरुषस्य यत्कार्य म्रियमाणस्य सर्वथा. हे महात्मन, मरणासन्न पुरुषाने असं काय केलं पाहिजे की त्याची मृत्यू सहज होईल? हा प्रश्न विचारला आणि शुकदेवजी महाराज आनंदित झाले. कारण इथे कोण मरणासन्न नाही, प्रत्येक जीव मरणासन्न आहे. प्रत्येकाचा मृत्यू आणि जन्म 7च दिवसात आहे. प्रत्येकाला 7च दिवसात जन्म आहे आणि 7च दिवसात मृत्यू आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार याच्या व्यतिरिक्त 8व्या दिवसाची अरेंजमेंट कोणासाठी नाहीये. प्रत्येकाचा जन्म ही याच 7 दिवसामध्ये आणि मृत्यू ही याच 7 दिवसामध्ये. म्हणून हे महात्मन, मरणासन्न पुरुषाने काय केलं पाहिजे हा प्रश्न विचारल्यानंतर शुकदेवजी महाराजांचं मौन सुटलंय आणि शुकदेवजी महाराज बोलू लागलेत, हे राजन, वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृपा आत्मवीत समवीत पुंसा श्रोतव्यादिषु यपर. हे राजन, तुम्ही जो प्रश्न विचारला हा सगळ्या जगताच्या संबंधाने प्रश्न विचारला. आज शुकदेवजी महाराजांचं मौन सुटलंय आणि पहिला शब्द वापरलेला आहे व हे ब्रह्माचं बीज आहे. रामायणाची सुरुवात ही वकारापासूनच झालेली आहे. वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. तशी भागवताचे परम मर्मज्ञ असणारे शुकदेवजी महाराज वकारापासूनच बोलतात, ब्रह्मबीजापासून बोलतात. हे राजन, तुम्ही जो प्रश्न विचारलाय हा तुमच्यासाठी नाही विचारला. कारण राजाने असं नाही विचारलं की माझा मृत्यू 7 दिवसात होणार आहे. महाराज सांगा ना, कुठल्या कंपनीचे मी औषधी खाऊ की ज्याने माझा मृत्यू होण्यापासून मी वाचेल. परीक्षिताने जो प्रश्न विचारलाय की माझा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू आहे आणि असं काय केलं पाहिजे की माझा मृत्यू मला सहज प्राप्त होईल, मला भगवंताची प्राप्ती होईल असं सांगा. जेव्हा साधूला असं विचारलं जातं तेव्हा साधू ब्रह्मज्ञानच सांगतो. बोलू लागलेले आहेत, राजन, एकतर मनुष्याचं जीवन फार कमी आहे. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाये मध्य बालत्व प्रीडा रोगक्षय काय भजनासी उरले ते पायेगा. माणसाचं आयुष्यच 100 वर्ष आहे, त्यातलं अर्ध झोपेत जाते. अनेक कार्य करण्यात बाकीचं आयुष्य निघून जातं, भजनाला काहीच शिल्लक उरत नाही. म्हणून राजन, माणसाने काय केलं पाहिजे? जो मरणासन्न व्यक्ती आहे त्याने काय केलं पाहिजे? जिवंतपणी मोक्षाचा अनुभव घेण्यासाठी त्याने हे केलं पाहिजे, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्याच स्मर्तव्य व्यक्तिश्चिता भयम्. काय केलं पाहिजे? भगवान सर्वात्मा, तस्मात् भारत सर्वात्मा, सगळ्या जगतामध्ये भगवान आहे याचा अनुभव घेतला पाहिजे. हरि व्यापक सर्वत्र समाना सिया राममय सब जग जानी. चराचरामध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. ज्या वेळेला प्रत्येक ठिकाणी भगवंताची अनुभूती आपल्याला येईल त्यावेळेला आपल्याला कोणात दोष दिसणारच नाहीत. हाच मुक्तीचा अनुभव आहे. जेव्हा डोळ्यातला भेद निघून गेला की सगळं जगत भगवंत स्वरूप आहे,
तो दिवस आपल्यासाठी सोन्याचा दिवस असेल. त्या दिवशी आपले कोणाही सोबत भांडणं होणार नाही. का? कारण पुढच्यातही राम आहे, आपल्यातही राम आहे. ज्याच्याशी भांडणं करणार आपण देवाशीच भांडणं करतोय. म्हणून राजन काय केलं पाहिजे? अजून 3 कार्य सांगितलेले आहे. श्रोतव्य, श्रवण केलं पाहिजे. कसं श्रवण केलं पाहिजे? सर्वांगाचे कान करून श्रवण केलं पाहिजे. नाहीतर मी काल सांगितलं तसं श्रवण कितीही केलं तरी फायदा. पहिलं साधन सांगितलेलं आहे श्रवण. दुसरं सांगितलेलं आहे कीर्तितव्यश्च. भगवंताचं कीर्तन करा, भगवंताचं चिंतन करा, भजन करा. काही म्हणतील महाराज जर आम्ही सातत्याने भगवंताचं जर भजनच करत राहिलो तर मग आमच्या संसारातले कार्य आम्ही कधी करावे? मी एक प्रश्न विचारतो महिला मंडळी. काही म्हणतील महाराज आम्ही जर सारखं भजन करत राहिलो तर मग आम्ही घरचे काम कधी करावे, चपात्या कधी कराव्यात, स्वयंपाक कधी कराव्या? मला एक उत्तर द्या एका प्रश्नाचं. तुमच्याकडे चपाती लाटण्यासाठी जे लाटणं पकडलं जातं ते हातात का तोंडात? इकडे कसं आहे? हातात पकडलं जातं. मग त्यावेळेला तोंड काय करतं? जे नाही म्हणू ते गाणे म्हणतंय. स्वयंपाक करता करता कुठली स्त्री हरिपाठ म्हणते आणि कुठली स्त्री भगवंताचं नामचिंतन करते. एकदा बोट वर करा. जे करत असतील ते धन्य आहेत. आणि ज्या दिवशी तुमच्या घरात स्वयंपाक करता करता रामकृष्ण हरी म्हटल्या जाईल, तुमचे मुलं ठरवूनही चुकीचं वागू शकणार नाही. जर आपले विचार वाईट असतील तर निश्चित त्याचा दोष अन्नामध्ये उतरतो. क्योंकि शास्त्र कहता है जैसा खावे अन्न वैसा बने मन, जैसी रागे शुद्धि वैसी बने बुद्धि, जैसा पीवे पानी वैसी बने वाणी, और जैसा करो संग वैसा बने रंग. काही म्हणतील महाराज आमच्या घरी चपात्याला आम्ही बाई लावलेली आहे, आमच्या हातात फक्त भाजी करायचं असतं. मग भाजी करताना जो कळशी चमचा पकडला जातो तो हातात का तोंडात? हातातच. मग तेव्हा तोंड काय करतं? स्वयंपाक करताना कुठेतरी तोंडाची गरज आहे? कुठेच नाही. पण तरी सुद्धा आपलं तोंड नामचिंतन करत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वयंपाक करता करता रामकृष्ण हरी म्हणणार आणि पहिला नैवेद्य गाईला दाखवणार आणि भगवंताला दाखवणार, त्या दिवशी तुमच्या घरातलं अन्न अन्न नसणार, ते प्रसाद असणार. आणि प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसादाने जगातलं सगळं दुःख संपतं, एवढी ताकद प्रसादात आहे. काही म्हणतील महाराज आमच्या घरी घरचा स्वयंपाकाचं काम नाही आहे, शेताला जावं लागतं. सोनबाई स्वयंपाक आवरून घेतात. बरं, शेतात काम करता करता काही म्हणत असतील आम्हाला निंदावं लागतं, काही म्हणत असतील कापूस वेचावा लागतो. मला सांगा, निंदण्यासाठी जे खुरप, जो विळा पकडला जातो तो हातात का तोंडात? हातात. मग तेव्हा हे तोंड काय करतं? शेतात काम करता करता जे नाही करू ते चर्चा करतो. तुला माहितीये का बाई, पलीकडच्या गल्लीतली पोरगी गेली पळून. आता काय गरज आहे का तिथे ही गोष्ट करण्याची? थोडा विकोदीजीस त्या जागेवर जाऊन असं चिंतन करण्याची काही गरज आहे का? सगळं कार्य करताना रामकृष्ण म्हणा, निश्चित तुमचं दुःख दूर होईल. कबीरदास जी महाराज कहते हैं, काम करते चलो नाम जपते चलो, हर समय कृष्ण गोविंद गाते चलो. काम की वासना को मिटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो.
अगर ऐसा करेंगे तो क्या होगा? याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी। ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। म्हणून कीर्तितव्य सांगितलेलं आहे। तिसरी भक्ती सांगितलेली आहे, स्मर्त व्यक्तिश्चिताभयम। स्मरण करा राजन, कारण ज्याने स्मरण केलं तो भगवंताला प्राप्त करतो। मनाने भगवंताचं चिंतन झालं पाहिजे, त्याला म्हणतात स्मरण। जरी देह संसाराचं कार्य करत असेल तरी मनाने भगवंताचं चिंतन असू द्या। ज्या दिवशी मनाने भगवंताचं चिंतन केलं जाईल तो दिवस आपल्यासाठी सुवर्ण दिवस असेल। स्मर्त व्यक्तिश्चिताभयम, म्हणून स्मरण भक्ती सांगितली। आणि राजन अजून काय केलं पाहिजे? तर जितासनो जितसंगो, जितश्वासो जितेंद्रिय, स्थूले भगवती रूपे, मनसंदान यद्यत। पुढचे साधना सांगितलेले, सगळ्यात पहिलं सांगितलेलं जितासनो, आसनाला जिंका। एकाच आसनामध्ये किमान 8 तास बसणं, त्याला म्हणतात आसन जिंकणं। काही काय म्हणतील महाराज शक्य नाही हो, पण जिथपर्यंत आसनाला जिंकणार नाही तिथपर्यंत तुम्हाला इंद्रिय त्रास देतील। दुसरं साधन सांगितलेलं आहे जिथं श्वास हो, आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवा। नियंत्रण ठेवणं म्हणजे काय? तर प्रत्येक श्वासावर एक एक राम लिहिला गेला पाहिजे, तो दिवस आपल्यासाठी धन्यतेचा दिवस असेल। श्वासों की माला पे सिमरो में हरि का नाम। इसलिए वृंदावन के संत कहते हैं, हरदम परदम हम तेरा ही नाम स्मरते हैं। 21,600 श्वासों को हम तेरे ही नाम से भरते हैं। श्वासों की माला से श्वासों की माला पे सिमरो में हरि का नाम। श्वासों की माला पे सिमरो में हरि का नाम। श्वासों की माला पे सिमरो में हरि का नाम। श्वासों की माला पे सिमरो में हरि का नाम।
श्वासों की माला पे सिमरू में हरि का नाम. प्रत्येक श्वासावर राम लीला गेला पाहिजे. आणि असं जो करतो तो जित श्वास हो. आणि ते की करले जन्म का कछु सार्थक करले. कहाँ से आया जाना कहाँ, ये पता करने के लिए संत के संग में जाना पड़ता है. इसलिए संत के संग करो. त्याच्यानंतरचं साधन सांगितलेलं आहे जितेंद्रिय, इंद्रियांवर विजय मिळवा. आणि पाचवं साधन सांगितलेलं आहे स्थूले भागवती रूपे मनसंधान यद्यत. सगळ्या जगतामध्ये भगवंताचं स्वरूप आणि मानसिक पूजा केली पाहिजे. कशा पद्धतीने मानसिक पूजा आहे आणि कशा पद्धतीने भगवंताचे अवतार होणार आहे त्याचं वर्णन आपण उद्या ठीक 1:30 ते 5 या वेळामध्ये ऐकणार आहोत. उद्या सगळ्यांनी सुंदर तयारी करून यायची आहे. पिवळे वस्त्र ज्यांच्याकडे असतील, क्योंकि मेरे भगवान को पीला कलर बहुत पसंद है. ज्याच्याकडे असतील त्यांनी पिवळे वस्त्र घालून या. नसतील तर आणायला लावू नका. पुरुषोत्तर सर्वांनी पावली करायचे.
कृष्ण बड़ा प्यारा गोविंद बड़ा प्यारा कृष्ण बड़ा प्यारा गोविंद बड़ा प्यारा बड़ा प्यारा गोविंद बड़ा प्यारा कृष्ण बड़ा प्यारा गोविंद बड़ा कृष्ण कैले से तर जाएगा पार भव से उतर जाएगा कृष्ण कैले से तर जाएगा पार भव से उतर जाएगा होगी घर घर में होगी घर घर में होगी घर घर में चर्चा तेरी ऐसा जो कर जाएगा जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम।